बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। शिरूरमधल्या एका तरुणाला अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची ऑफर देण्यात आली आहे। या संदर्भातला मेसेज पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता। मेसेज पाठवणाऱ्याने आपण पाकिस्तानी असल्याचं सिद्ध करण्यासाठी कराचीमधील त्याचं लोकेशनही पाठवलं होतं। इतकंच नाही तर कटात सहभागी होण्यासाठी 1 लाख रुपये देणार असल्याचंही सांगितलं। या प्रकरणाविषयी पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे। शिरूर कासार पोलीस ठाणे जिल्हा बीड हद्दीमध्ये एक मुलगा आहे, तो जनरल इंस्टाग्रामवर त्याच्या रील्स बघत होता काही दिवसापूर्वी। तर त्यांनी एक संभाजी महाराज हे सिंहाचा जबडा फाडतानाचा जो एक रील आहे तो बघत होता। त्यावर त्यांनी कमेंट बघितले, तर एक जो आरोपी आहे यामधला त्यांनी कमेंट केले होते की आक्षेपार्ह कमेंट केले होते संभाजी महाराजाबद्दल। तर त्यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून कमेंट सुरू केली। मग काही दिवस त्यांनी त्याच्यानंतर पर्सनलवर आरोपितांनी फिर्यादीच्या पर्सनल आयडीवर कमेंट करायला सुरुवात केली। मग त्यांच्या आपसामध्ये काही धार्मिक बाचाबाची सुरू झाली आणि काही दिवस तसेच प्रकार चालू होते, परंतु त्यांनी त्याबद्दल काही पोलिसांना माहिती दिली नव्हती। मग त्यानंतर त्यांनी एक ऑडिओ क्लिप इंस्टाग्रामद्वारे टाकली। त्यामध्ये त्यांनी अयोध्या मंदिर उडवायचं आहे आणि त्याकरिता काही मुलं लागणार आहेत, तर तू तेवढे मुलं आम्हाला पुरव, तर मी प्रत्येकी 1 लाख रुपये देतो, असं त्यांनी त्यामध्ये ऑडिओ क्लिप टाकली। तर तो मुलगा जो आहे फिर्यादी तो घाबरला आणि त्यांनी तात्काळ शिरूर कासार पोलीस ठाणे येथे येऊन आम्हाला माहिती दिली। आम्ही त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ त्याची दखल घेतली। ATC आणि आमचे सायबर पोलीस ठाण्यानं माहिती देऊन तात्काळ गुन्हा नोंद केलेला आहे। तर आमच्या शिरूर कासार पोलीस ठाणे येथे 299 आणि 302 भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद आहे आणि ATC व सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा तपास सुरू आहे आणि जो इंस्टाग्राम ID होल्डर आहे आरोपी त्याच्यापर्यंत पोहोचून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। आणि या प्रकरणी एक जनतेला आमचं बीड पोलिसातर्फे आव्हान आहे का कुठल्याही सोशल मीडिया ॲपवर कुठल्याही धार्मिक पोस्टवर कोणत्याही प्रकारचे कमेंट करू नका व त्याचा दुरुपयोग करून जनतेमध्ये धार्मिक भावना दुखवेल असं काही पोस्ट करू नका, वर्तन करू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। ATSने तरुणाची चौकशी केली आहे। सुरक्षा यंत्रणाही आता सतर्क झाल्या आहेत।